कॉम्बॉक्सच्या दिशेनं. यस विवेक पाटील, लेट्स प्ले. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतंय मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत एक कार्यसम्राट नगरसेवक चषक पर्व दुसरा 2025 मध्ये आपण ऐकतोय, पाहतोय. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते दोन सलामीवर बॅटर, एकीकडे आदित्य तर दुसरीकडे सनी. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात भावेश गोलंदाजी मार्कवर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धाफळकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना संथ गतीने आतापर्यंत सुरुवात केली जाते. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आज संपूर्णतः मैदान पाहायला गेलं तर अगदी भगममय वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच एक मानाची आणि सन्मानाची अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होत असताना 4 धावा आतापर्यंत धाफळकावर येतात. एकीकडे लोअर फुलटाचा चेंडू होता यावेळेला, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. चांगला चेंडू, शेवटचा चेंडूचा गो, 1 to go. पुन्हा एकदा दिशा दिली गेली ऑन साइडच्या दिशेनं. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धाफळकावर येते तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. कोश 11 संघ आपला अतिरिक्त खेळाडू विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे. प्रेक्षकांना विनंती असेल, क्रिकेट चाहते आपण जे उभे आहेत आपण थोडस बॅरिकेड्स पासून लांब उभं राहायचं ही विनंती असेल. प्रेक्षकांना विनंती असेल, जो भगवामय आपण पडदा पाहतो त्याच्यापासून थोडस लांब राहायचं उभं ही विनंती असेल प्रत्येकाला. यस, थँक्यू. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतो. आतापर्यंत धावफळक आपण पाहायला गेलं तर 7 धावा ह्या धावफळकावर येत असताना पाहायला मिळतात. आपण ऐकतोय, पाहतोय एक विराट नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते आणि प्रत्येक दिवसातील पहिले 10 सबस्क्राइब करणारे प्रेक्षक हे ह्यांना काहीतरी वेगळं गिफ्ट असेल. उद्याच्या दिवशी रविवारच्या दिवशी असेल, 4 दिवसाचे. सनी उंच तगडा ताकदवान असा खेळाडू आपण सातत्याने ह्या खेळाडूला पाहिलं. सातत्याने एक बॉक्स क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू सातत्याने आपण पाहायला गेलं तर अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात तो खेळाडू दुसरीकडे आपण पाहतोय. परंतु यावेळेला गडी कोणता बाद असेल ह्यासाठी चालणारा पंच आपण पाहतोय. एकीकडे अमित राणे, दुसरीकडे विवेक पाटील. विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात एक वेगळं शिस्त लावण्याचं काम ह्या 2 पंचांना केलंय. सनी यावेळेला बॅक टू द डगआउट. यस डीजे. यस, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज सुमितला आपण पाहतोय. आतापर्यंत 8 धावा OUT धावचीच्या रूपाने गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळतो चेंडू आणि त्यानंतर थोडासा वळण घेत असताना लेग ब्रेकचा मारा सक्सेसफुली मारा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते.
1 to go. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. विवेक पाटील आहे, निकम सर असते तर 1 to go असा कॉल नक्कीच आला असता, परंतु यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुपर लाईन, लेन, टप्पा सर्व काही प्रभावित करणारं काम ओमकार सारख्या गोलंदाजानं केले. फक्त आणि फक्त आपण पाहायला गेलं तर 4 धावांचे 3 धावांचा कंजूस मारा, तिखट मारा, 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धफकावर 8 धावा. यस डीजे डीजे यस, धन्यवाद. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा पहिला खेळ 8 धावा धावफलकावर येत असताना सनी जसा बॅक टू द डगआउट मध्ये परताळतो आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर थोडीशी कुठेतरी धावेंना आतापर्यंत रोख लगावलेली पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश सातत्याने प्रथमेशला देखील आपण पाहिलं एक चांगला गोलंदाज म्हणून हा खेळाडूकडे पाहिलं जात आहे. थोडासा फंबल, चेंडू जातोय सीमारेखा पार. .2 चेंडूंचा खेळ 12 धावा. जो प्रेशर बनला होता, जो तणाव आतापर्यंत बनला होता, तो या चौकारानं सुमित एक मोठा क्षमतावान खेळाडू म्हणून सातत्यानं आपण पाहतोय. अंडर-20 VPL आणि ह्या VPL मध्ये सुमित सारखे खेळाडूला सातत्याने ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहतोय. हा खेळाडू यावेळेला अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही खरं तर क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आपण पाहतोय डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना सिंगल धाव घेतली जात आहे. दुसरीकडून स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. अजून देखील 8 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 8 चेंडू कशा प्रकारे धावा कोऱ्यानं ओढल्या जातील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण चांगलं कॉम्बिनेशन फील्ड, तोपर्यंत 1 धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकात ॲड. 1 to go. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. पंच विवेक पाटील यावेळेला बोट हवेत आहे. अर्थातच गडी बात नाही तर शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. विवेक पाटील यावेळेला दर्शवतात आतापर्यंत आदित्य 15 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळते. आता आदित्य आतापर्यंत मैदानात वेळ घेतो, परंतु आता एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. परंतु दुसरीकडून ज्या प्रकारची गोलंदाजी प्रथमेश असेल, ओमकार असेल, प्रभावित करणारा खेळ राहिला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत भावेश असेल, प्रत्येकाने प्रभावित करणारा खेळ आपण पाहतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 15 धावा धावफलकावर येतात आणि येतोय एक सुमधुर संगीत ऐकूयात डीजेच्या दिशेनं. यस, थँक्यू. सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आज ह्या स्पर्धेतील पहिला दिवस. मुख्य मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेले तर अनेक मान्यवरांची देखील ह्या स्पर्धेला उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. एक कार्यसम्राट असे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात आणि यांचं औचित्य साधून, वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्याला पाहायला मिळतं किशोर नाना पाटील यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा एक वेगळ्या प्रेमात पाडणार असं आयोजन, ह्या स्पर्धेचे एक भव्य दिव्य असं आयोजन, क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम आपण सातत्यानं पाहायला मिळतो. येणारे 4 दिवस ह्या स्पर्धेचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात आपण पाहायला गेलं तर अनेक मान्यवरांचा ह्या स्पर्धेला तितकाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. दुसरीकडून गोलंदाज आतापर्यंत गोलंदाजी, खऱ्या अर्थानं गोलंदाजी ही ह्या संघाची ताकद राहिली आहे आणि त्या प्रकारची ताकद आतापर्यंत दर्शवली जाते. या अगोदरचा सामना मला आठवतोय. येणारे 3 चेंडू 2 धावा आणि त्या 2 धावा देखील डिफेंड केल्या होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय. अर्थातच ज्या गोलंदाज सौरभ, आज सौरभ स्वतःला म्हणतोय कि ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने
उनके सपने कभी अधुरे नहीं होते. त्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळणे. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा सौरभ. एक भल्या मोठ्या संघाला 5व्या वर्षाचा डिफेंडिंग संघ त्या संघाला एक धूळ चारत असताना आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये थोडंसं उंचावलेले आहेत. खांदे कॉन्फिडन्स उंचावलेले आहे. वर्धविनायक सारख्या संघाला एक पराभूत करत येत असताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी टिचून मारा करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक देखील तितक्याच चांगल्या निघते आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न नव्हे तर ट्रॅपच्या साह्यानं पंच विवेक पाटील बोट हवेत गडीबाद. एकोणीस 19 धावा आतापर्यंत धावफलकावर 5 चेंडू आतापर्यंतचे हाताळले जातात. 4 धावा फक्त आणि फक्त खर्ची पडत असताना आतापर्यंत सौरभ सुपर डिलिव्हरी, सुपर लाईन लेन टप्पा 1 to go. शेवटचा चेंडू इनिंग ब्रेक मधील आणि शेवट मात्र कुठेतरी गोड. 2 खेळाडूंना भेटून जातोय चेंडू यावेळेला सीमारेखावर. जीवाचा झाला साऱ्यांच्या जीवलग जीवाचा झाला साऱ्यांच्या जीवलग जीवाचा झाला. आणि सारीचं मानली आज हो त्याला विरार शहरात हाय बोलबाला. विरार शहरात हाय बोलबाला. विरार शहरात हाय बोलबाला. माणूस दिलदार आहे हो दमदार नावाची झाले हवान. माणूस दिलदार आहे हो दमदार नावाची झाले हवान. अरे आमच्या किशोर पाटील. यस थँक्यू डीजे. चला यापुढील होणारा सामना हरिओम सीसी विरोधामध्ये वर्धविनायक दोन्ही संघाचे संघनायक. आपण त्वरित या टॉस की बॉसच्या दिशेने यायचे. त्वरित विनंती असेल मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वर्धविनायक संघ मला वाटतं येथे उपस्थित आहे. हरिओम रोहित घाडी आज आपण पाहतोय. कॅमेरामॅन आणि उत्कृष्ट खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. हरिओम संघ उपस्थित आहेत का? चला ना त्वरित या. आपल्याला विनंती असेल मान्यवरांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय के भालेराव साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. येणारे 24 चेंडू 24 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. लेट्स प्लेचा इशारा. शेवट कुठेतरी थोडीशी गोड होत असं आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं परंतु सौरभ शेवटचा चेंडू आखडू टप्प्याचा चेंडू आणि त्या कारणास्तव शेवट गोड. आता येणारे 24 धावेंचं आव्हान हे धावफलकावर पाहायला मिळतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. 2 खेळाडू गौरीश आहे, सौरभ आहे. 2 खेळाडूंमध्ये क्षमता देखील तितकीच मोठी आहे. सौरभ म्हटलं तर एक हुकुमाचा एक्का म्हणून सातत्याने आज आपण पाहतोय ह्या खेळाडूकडे. त्या प्रकारची कामगिरी देखील आजचा दिवस खऱ्या अर्थानं सौरभचा राहिला. एक प्रभावित करणारा खेळ देखील राहिलाय सौरभच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा पहिला खेळ. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना यस हरिओम संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. वर्धविनायक विरोधामध्ये हरिओम यापुढील होणारा सामना. हरिओम संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंतचे 4 चेंडू यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 4 चेंडू 4 धावा
ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. समर्थ बॉईज 14-32 हे एक नामांकित असा संघ, एक जुना जाणता संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं. दुसरीकडे कुश 11 हा संघ देखील तितक्याच सहज आणि सोप्यारित्या हाण मारणारा संघ नाहीये. तो त्या प्रकारचा प्रयत्न करेल, परंतु यावेळेला चेंडू जातोय सीमारेखावर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धावफलकावर आतापर्यंत 9 धावा. अर्थातच मॅचचं इक्वेशन यावेळेला काय दर्शवतं, येणारे 18 चेंडू 15 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुप्ररित्या फलंदाजी गौरीश. आता मात्र सूर गवसलाय. सुमित ह्या खेळाडूकडे तितकाच मोठा अनुभव आहे, परंतु अनुभव आज मैदानामध्ये दाखवावा लागेल. असं क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा क्रिकेटच्या मैदानात सातत्यानं दाखवावा लागतं. कारण क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेलं तर अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय. ना भूतो ना भविष्य म्हणून ज्या खेळाकडे आपण पाहिलं जातंय, आणि या अगोदरचा सामना देखील तसाच काहीसा होता. म्हणजे येणारे 3 चेंडू 2 धावेंची गरज असताना बॉक्स क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं, परंतु तो सामना देखील आपण पाहायला गेलं तर वर्ध विनायक संघ थोडासा कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चालू असणारा सामना कुश 11 संघ आहे, थोडासा आतापर्यंत कमी पडतोय. तो दुसरीकडे समर्थ बॉईज 14-32 संघ आतापर्यंत आपण पाहतोय हवी पडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सहज आणि सोप्यारित्या ह्या धावा धावफलकावर ऍड होतात. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ धावफलकावर आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत 12 धावा ह्या धावफलकावर येतात. तर पुन्हा एकदा सिंगल धाव, आणि सिंगल धाव देखील तितकीच महत्त्वाची असते. म्हणजे असं म्हटलं जातं ना की मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, तसंच क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल धाव देखील आहे. आणि सिंगल धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न दुसरीकडे तितक्याच एक कुश 11 संघासाठी दुखादुखी कुठेतरी असेल, थोडासा तणाव असेल, प्रेशर असेल. आणि हे काय घडतंय, 1+1 दुष्काळात 13वा महिना खऱ्या अर्थानं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. आता येणारे 14-9 इक्वेशन. सलामीवीर फलंदाज सौरभ आहे, गौरीश आहे. सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये धावा ऍड होतात. अटॅकिंग फील्ड सजवली जाते. काय घडेल काय बिघडेल, परंतु ऑन साईडच्या दिशेनं एक कलात्मकतेने भरलेला शॉट. सिंगल धाव धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड होत असताना पाहायला मिळतात. सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातोय. आतापर्यंत 16 धावा धावफलकावर. 13 ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न, संधी असेल का, परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 17 धावा 2 षटकांच्या रूपाने. Yes, thank you. 2000 पैकेज और 24 में विथ पिकअप ड्रॉप सर्विस. 2400 पिकअप ड्रॉप. Yes. Morning breakfast, afternoon lunch. Yes, thank you. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा तेच घडतंय. काहीतरी वेगळं करावं लागेल. येथून काही वेगळं झालं नाही तर थोडेसे लॉंग वेटिंग करावे लागेल, अजून थोडेसे प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी चालणारा हा प्रयत्न अट्टहास सर्व काही आज आपण पाहतोय. परंतु 2 सलामीवीर फलंदाज सौरभ एकाकी झुंज देतोय, दुसरीकडून पडतोय, नडतोय, परंतु चेंडू हातात येत नाही.
आणि त्या कारणास्तव सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड येणारे 9 चेंडू 4 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. अटॅकिंग फील्ड सर्व काही सजवलं जात आहे. 9-4 इक्वेशन आहे. धावफलक आपण पाहायला गेलं तर 24 चेंडू 24 धावेंचं एक माफक आव्हान ह्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळालं होतं. तो कुश 11 संघ दुसरीकडून प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना यश येईल का? सामन्याचं पारडं आपण पाहायला गेलं तर थोडंसं आतापर्यंत एकतर्फा चाललंय. एकतर्फा प्रयत्न यावेळेला काय यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. गडी बाद पहिला. दीपक नारकर दादा यांच्याकडून शैलेशने जर का चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी देखील आहे फिनिश करण्यासाठी. एक महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये फिनिश करेल का ह्यासाठी दीपक दादा नारकर यांच्याकडून पारितोषिक 200 रुपयाचं. परंतु पंच विवेक पाटील यावेळेला वळतात आमच्या दिशेनं, म्हणतायत की चेंडू हा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा आहे. 3 धावेंची गरज आहे. येणारे 8 चेंडू. सामन्याचा औपचारिकता थोडंसं काहीतरी वेगळं आहे, परंतु या अगोदरचा सामना जर का आपण पाहिला तर ह्याच मैदानानं दर्शवलंय की येणारे 3 चेंडूमध्ये 2 धावा देखील डिफेंड केल्या होत्या. तो सौरभ होता, परंतु यावेळेला सात 2 आणि सामना फिनिश. सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. समर्थ 32.